गट हेल्थ आपण म्हणतो. बरोबर. जेव्हा आपण अन्न खातो त्या अन्नाचं पचन होतं आणि मग त्याचे वेगवेगळ्या धातूंमध्ये रूपांतर होतं. बरोबर. आयुर्वेदामध्ये 7 धातू सांगितलेले आहेत. बरोबर. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. त्याच्यापैकी तिसरा जो धातू आहे मांस, मसल, त्याच्यापासून पुढे त्वचा ही तयार होते. बरोबर. जेव्हा आपला अग्नी विस्कळीत होतो किंवा पचनशक्ती बिघडते तेव्हा आपल्या शरीरात आम किंवा विषारी घटक साठायला लागतात आणि मग तो जो काही विषारी आम आहे किंवा साठायला लागतात तर त्याचं रूपांतर हळूहळू विषारी वायू आणि टॉक्झिन्स मध्ये होतं जे रक्तात मिसळतात. बरं. आणि मग जेव्हा रक्तात मिसळले जातात त्याच्यानंतर मग रक्ताची दुष्टी होते आणि असं हे दूषित झालेलं रक्त आपल्या रक्ताभिसरण थ्रू त्वचेपर्यंत येऊन पोहोचतं आणि त्वचेपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर मग त्वचेवर पिंपल्स, डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन अशा स्वरूपात ते व्यक्त होताना दिसतं. असे मी अनेक पेशंट्स देखील केलेले आहेत की जेव्हा मी पोटाशी निगडीत समस्यांना ट्रीट करते तेव्हा त्यांच्या स्किनवर ते पॉझिटिव्हली रिफ्लेक्ट होतं.